सरकारमधले 4 आमदार त्या ठिकाणी सरकार झालं युतीचं 95ला त्या आमदाराला उमेदवारी देऊ त्या मतदारसंघात ज्या पक्षाची पाहिजे त्या पक्षाची. तसं घडलं नाही. दुर्दैवानं परत आम्हाला राष्ट्रवादीत यावं लागलं. राष्ट्रवादीत आम्ही या ठिकाणी काम केलं. त्या ठिकाणी परत आमच्यावर प्रेम करणारे आमचे दादा परत आमच्या बोखंडीवर तिथं आले. परत आम्ही गेर बदलला. परत भाजपमध्ये गेलो. तिथं कस्तरी म्हणलं गेल्यावेळेस मेळ लागल. पण पक्षाचा आदेश आणि ताईसाहेबाची इच्छा होती की मोहन माझ्यासाठी एवढी वेळ तू ऐक, माझं सीट धोक्यात आहे. त्याचं कारण असं आहे, ताकाला जाऊन मोराला लपायचं नाही. आज होऊनच जाऊ दे, जे आहे ते सांगायलाच पाहिजे. काही माणसानं त्या ठिकाणी ताईला लॉबिंग केली आणि ब्लॅकमेलिंग केली. ब्लॅकमेलिंग हा शब्द ध्यानात ठेवा. देवी अनुभवानं आणि ठामपणे सांगतोय. लॉबिंग केली आणि ताईला त्या ठिकाणी अडचणीत आणून पर्याय या ठिकाणचे मतदान तुम्हाला मिळतील, ह्यांना जर इकडं गुतीलं तर तिकडं तुमचा फायदा होईल ना म्हणून आम्हाला त्या ठिकाणी माघार घ्यावी लावली. आमच्या डोसक्यावर हात ठेवला गेला. जाहीर सभेत सांगतो, आमच्या वडिला देखत हात ठेवला. वडील तरी म्हणले, पंकजा तू माझ्या मुलीसारखी आहेस, तू शब्द पाळशील का? हे आमच्या वडिलाचे त्यावेळेचे वाक्य आहेत. पण त्या ठिकाणी सुद्धा दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. नाविलाजानं पक्षश्रेष्ठीला त्या श्रेष्ठ आणि राज्याच्या देशाच्या नेते असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना घ्यावं लागलं. मला वाटलं आता पक्षाकडे तिकीट मागावा, तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. तितक्यात वरच्या आघाडीत 3री आघाडी आली व ते शिंदे चांगला संसार चालला होता. काय दुर्भाग्य सुटलं आमच्या पक्षाला. अजितदादाला घेतलं. म्हणले आता ही स्टँडिंग आमदाराला जागा आहे. मग आम्ही काय करायचं आता तुम्ही सांगा बरं. आम्ही काय करायचं? हे राजकारणातला संघर्ष आहे. जनतेला वाटतं हे असं का करतात, मग कसं करायचं बाबा ते तरी एकदा सांगा. म्हणून ठरवलंय आता काय असू कुठे असू आता थांबायचं नाही. जरी अर्जुन बाप्पा म्हणले असले तर मी सगळ्याच नेत्याला सांगून आलोय, जर तुम्ही उमेदवारी देणार असाल तर तुमच्या पक्षात प्रवेश करील. ह्या गोष्टीवर माझा विश्वास राहिला नाही, नाहीतर मी जनतेच्या दारात जाऊन जनतेचं तिकीट घेऊन तुमच्या जीवावर उभा राहील असं मी ठरवलंय. कारण राजकारणात एवढ्या थापा मारणं किंवा एवढं लबाड बोलणं मला तरी कधी जाणवत नव्हतं. पण राजकारण आता चांगलं राहिलं नाही. कोण कुणाला फसवील, कोण कुणाचा गेम करील हे सांगता येणार नाही. त्यामुळे गेल्या वेळेस माझा राजकीय गेम केला, लॉबिंग केली आणि निवडणुकीमध्ये ब्लॅकमेलिंग केली. ज्या कारखान्याचं वाटोळं केलं, सुतगिरणीचं वाटोळं केलं आणि माजलगावचं वाटोळं करायला ज्यांना स्वप्न पडले पण वाटोळं करता आलं नाही, त्याला लोकांनी या ठिकाणी नाकारलं. उपऱ्या उमेदवाराला लोकांनी नाकारलं. कारण उपऱ्या उमेदवार या तालुक्यात चालणार नाही आणि उपऱ्याला निवडून दिल्यावर काय होतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आमदार पुन्हा 5 वर्षे भेटत नाही. स्वतःचीच गुत्तेदारी, स्वतःच गबाळ हाणायचं आणि पुन्हा कार्यकर्ते वाऱ्यावर. ही इतिहास आहे, ही परिस्थिती आहे. त्यामुळे त्या परिस्थितीत कुठे या ठिकाणी होऊन द्यायचं नाही असं या ठिकाणी ठरवलंय. माजलगाव मतदारसंघात जर बोलायचं झालं, गेले 20 वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे, बारकाईने बोलतो, पत्रकार आहेत या ठिकाणी, 20 वर्ष सत्ता आहे. मला सांगा, पत्रकारांना मी प्रश्न विचारतो, तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये किती वेळेस सांगितलं की बाजाराचं आम्ही स्थलांतर करू? इमानदारीने सांगा, किती वेळेस म्हणले? झालं का? 20 वर्षापासून साधा बाजाराचा प्रश्न मिटला नाही. त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज चौक ते सिंदफाना नदीपर्यंत दोन्ही साईडनं ड्रेनेज नाल्या, जेणेकरून पावसाळ्यात लोकांच्या दुकानात त्या ठिकाणी पाणी जातं, ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला करता आलं नाही. आणि तुम्ही सांगता की मी विकास केला. अहो धरण उशाला आहे हो, फक्त टाक्या नाहीत म्हणून त्या मंजूर झालेले पैसे सुद्धा ह्या बाजारानं छातीत हनुमान चौकात सांगावं. हे जर मोहन जगताप खोटं बोलत असेल तर ते पैसे सुद्धा दुसरीकडे वर्गीकरण केले आणि इतर कामे केले. खरं की नाही पत्रकार सांगा? चूक असलं तर मला सांगा इथं चूक आहे म्हणून. हे तुम्ही मान्य करा. या ठिकाणी 2 जलकुंभाचे माजलगाव शहराला गरज आहे, जेणेकरून 2 टाइम या ठिकाणी पाणी मिळेल. म्हणून या ठिकाणी उमेश बाप्पा म्हणले व्हिजन म्हणजे आमचे व्हिजन तुम्हाला सांगतो काय आहे ते. आता व्हिजनच सांगतो. बेरोजगारी दूर करण्यासाठी आपण काय म्हणलो होता?
की MIDC मध्ये टेक्सटाईल पार्क आणू. आठवतंय का सगळ्याला? इलेक्शन आलं की टेक्सटाईल पार्क